आपण या समय एपिस करा त्याचं 6वा अध्याय त्याचं 10 ते 18 वचन पाहिले. या ठिकाणी आजचा विषय आपले ख्रिस्ताची शस्त्र सामग्री धारण करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खरं ख्रिस्ताची शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण त्याविना आपण सैतानाबरोबर युद्ध लढू शकत नाही. म्हणून वचन काय सांगतं? 10वं वचन सांगतं 6:10 मध्ये, शेवटी माझ्या बंधूंनो प्रभू मध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. हालेलुया. या ठिकाणी पौल सांगत आहे आपल्याला, काय सांगत आहे की प्रभू मध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात कवा बलवान होत जा. आपल्याला प्रभू मध्ये स्वतः तयार व्हायचं आहे. ख्रिस्ताने जर तुमच्यासाठी माझ्यासाठी या भूतलावर आला, 3.5 वर्ष या जगामध्ये त्याने सुवार्ता गाजवली, अनेक पापांना अनेक दुरात्मे त्याने बाहेर काढले, अनेकांना त्या पापातून शापातून त्याने बाहेर काढले. त्याची इच्छा आहे की मी जे काम केलं आहे ते तुम्ही पुढे घेऊन जायचं आहे. हालेलुया. तेच पत्रामध्ये, इफिसच्या पत्रामध्ये पौल हे सांगत आहे आपल्याला की प्रभू मध्ये काय होत चला, त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये काय व्हा, त्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. ज्या सामर्थ्यासाठी आपल्याला गरज आहे ते सामर्थ्य आपण कसं प्राप्त करू शकतो? जोपर्यंत आपण प्रभूच्या शरणाजवळ येत नाही, प्रार्थना करत नाही, त्याचं वाचन वाचत नाही, अभिषेकामध्ये वाढ होत नाही, तोपर्यंत सामर्थ्य येणार नाही. ज्या वेळेस आपण सुवार्ता सांगतो, वचन सांगतं की ज्या वेळेस पौल हर एक मंडळीमध्ये गेला, त्या मंडळीमध्ये देवाचं सामर्थ्य प्रकट झालं. ज्यावेळेस आपण देवाची सुवार्ता करू, ज्या वेळेस आपण शेंडे म्हणू, पोकळी म्हणू, या नगर शहरात ज्या भागात सुवार्तेला जाऊ, देवाचं सामर्थ्य उतरेल. कारण देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो, ख्रिस्ताचा शुभ संदेश सांगतो, ख्रिस्ताचं जीवन त्यांना सांगतो की तुम्ही पापातून शापातून बंधनातून बाहेर या, प्रभू येशूवर विश्वास ठेवा, तर त्यावेळेस देवाचं वचन प्रगट होतं, त्याचं अंतःकरण बदललं जातं आणि तो प्रभू मध्ये येतो. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्तामध्ये आपल्याला तयार व्हायचं आहे, प्रभू मध्ये आपल्याला वाढायचं आहे. प्रभू मध्ये त्या गहन गुपित गोष्टी आहेत, त्या कशा प्रगट होतील? ज्यावेळेस आपण उपास, प्रार्थना, देवाची सहभागिता ज्यावेळेस करणार, त्यावेळी या गोष्टी घडल्या जाणार. जर आपण फक्त बाळासाहेब आपल्याला सांगणार, आपण ऐकणार आणि घरी गेलो आपण जसं आहे तसं राहणार, तर आपल्या जीवनामध्ये काही बदल होणार नाही. काही देवाच्या गुपित गोष्टी आहेत, ज्या गहन गोष्टी आज देव आपल्याला देऊ इच्छितो, पण जे आपल्याला भेटत नाही त्याचं कारण हेच आहे की देवाला आपण मागत नाही. हालेलुया. या ठिकाणी पौल स्वतः सांगत आहे, प्रभू मध्ये त्याच्या सामर्थ्यात तुम्ही काय व्हा, बलवान व्हा. आपल्याला बलवान होण्याची गरज आहे. आज बी आपल्याला वचन खायची गरज आहे. का? कधी बलवान होणार आहे? भाकर, कालवण, चटणी हे खाऊन आपण बलवान होणार आहेत का? 2 युद्ध आहेत, एक शारीरिक युद्ध आहे, एक आत्मिक युद्ध आहे. शारीरिक मध्ये आपल्याला काम करणं आहे, खाणं आहे, त्या शरीराला आपण चालतो म्हणजे ऊर्जा येण्यासाठी आपल्याला भाकर खावीच लागणार आहे. हालेलुया. आणि ज्या आत्मिक युद्ध आहे त्यासाठी आपल्याला देखील उपास धरणे गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण उपास धरतो, प्रार्थना करतो आणि प्रभू जवळ बसतो, तर प्रभू आपलं स्वर्ग उघडेल, त्याच्या गहन गुपित गोष्टी प्रगट करेल. म्हणजे गिरव्यामध्ये दिला आहे ते 33 मध्ये, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला काय देईल, उत्तर देईल. पौलाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्यावेळेस पौलाला देवाने दर्शन दिलं, तो शोल होता पहिला, आपल्या लोकांना छळ करायचा, मारायचा. त्यांच्यासाठी पहिले तो हे फिराती लिहून आणायचं, गाजाला घेऊन जायचे, डायरेक्ट त्याच्याकडून लेटर घेऊन डायरेक्ट त्यांच्याकडे जायचं, त्यांना मारायचा, जेलमध्ये घेऊन जायचा. पण त्याच्या जीवनातून आपल्याला काय पाहायला मिळते? तो ज्यावेळेस प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं, त्याचं जीवन बदललं गेलं. आपल्याला ज्यावेळेस प्रभू येशूचं काम करायचं आहे, तर आपल्या जीवनामध्ये पहिले त्याचं दर्शन असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस दर्शन येतं, विजन येतं, त्याला धरून जर आपण प्रार्थना करत आहोत, त्या गोष्टी प्रभू तयार करत आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला तयार होण्याची काय गरज आहे. आज आपण चर्चला येतो, जर आपल्याने प्रभू मध्ये वाढत आहोत, जर आपल्यामधून जर फळ निघत नाही, मंडळी कशी असली पाहिजे, फळ देणारी पाहिजे. वांसरी देवाला आवडत नाही. हालेलुया. जी
मंडळी आत्म्याने किंवा फळाने भरलेली ती इतर काय करते, फळ देते किंवा भरत राहते, दुसऱ्यांना घेऊन येते. म्हणून आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आपण स्वतःला पारखणं गरजेचं आहे की आपण किती तयार झालो आहोत, आपण किती सुवार्थ सांगत आहोत, किती लोकांना ख्रिस्ताचा आज जर आपलं जीवन बदललेलं आहे, ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आहे, मी प्रभूमध्ये आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये त्याच्या आत्म्याने भरलो आहोत, त्याच्या अभिषेकाने भरलो आहोत, तर आपलं कर्तव्य काय आहे, आपलं काम काय आहे की इतरांना जाऊन ख्रिस्ताची सुवार्थ सांगणं, जे आपल्या शेजारी आहे त्याला जाऊन सांगणं. ज्यावेळेस आपण गावाला जातो, आज आपल्याला ख्रिस्त कळेल, जे आपले नातेवाईक त्यांना ख्रिस्त कळालं नाही, त्यावेळेस आपण त्यांना जाऊन ख्रिस्ताची सुवार्थ सांगणं गरजेचं आहे. बीज टाकणं आपलं काम आहे, फळ उगवणं देवाच्या हातात आहे, देव करणार आहे, देवाचं काम आहे, त्याने आपल्याला कामकरी नेमलं आहे. हालेलुया. जर आपण ते काम विश्वासाने किंवा इमानदारीने करतो, त्याचं प्रतिफळ आपल्याला देणं आहे, देव त्याचं प्रतिफळ आपल्याला देणार आहे. म्हणून दुसरा 12 वचन मी सांगतो, वाचतो 11 वचन. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धरा. पहा या ठिकाणी खूप सुंदर सांगितलं, सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला काय धरता यावं, टिकाव धरता यावं. जर सैताना पुढे उभं राहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला स्वतःला तयार होणं गरजेचं आहे. आपल्याला वचनामध्ये मजबूत पाहिजे. ज्यावेळेस पवित्र आत्मा प्रेषितावर आला, ते आत्म्याने परिपूर्ण झाले आणि वचन सांगतं की ज्यावेळेस पेत्राला पवित्र आत्म्याने मार्गदर्शन दिलं, तो आतमधून त्याला ती चळ लागली की आता मला उभं राहायचं, काय आत्म्याने शांत बसून दिलं नाही. त्यावेळेस तो उठून देवाची सुसमाचार, देवाची गोष्ट केली. वचन सांगतं की त्या ठिकाणी सर्वच लोक आले होते, यरुशलेमचे धार्मिक आहेत, पुरुष आहेत, सर्व ठिकाण त्या ठिकाणी आले होते की ज्यावेळेस पवित्र आत्म्याची आज्ञा त्या माळेवरती उतरली होती, हे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होते, त्यावेळेस सर्व जग त्या ठिकाणचं काय हलून गेलं होतं आणि ते म्हणत होते हा काय प्रकारे आपण पाहू. मग पवित्र आत्म्याने पेत्राला उभं केलं आणि पेत्राने संदेश दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 3,500 लोकांचा काय झाला, बाप्तिस्मा झाला. त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलं. तेच सामर्थ्य, तेच आपल्याला टिकून ठेवण्यासाठी आपल्याला सैतानाच्या पुढे, डावपेच्या पुढे आपल्याला काय तयार व्हायचं आहे. आपल्याला देवाची शस्त्र सामग्री धारण करायची आहे. ती धारण केल्यानंतर सैतानाचं कोणतंही हत्यार आपल्यावर चालणार नाही. हालेलुया. आपण जर म्हणतो ना, प्रार्थना करतो, सैतानाचं कोणताही अधिकार माझ्यावर चालणार नाही. का बोलतो? कारण आपण आता ख्रिस्ताचे आहोत, ख्रिस्ताचा अधिकार आपल्यामध्ये, आणि आपण विश्वासाने ते प्रगट करतो. ज्यावेळेस विश्वासाने प्रगट करतो, ह्या गोष्टी घडल्या जातात. या ठिकाणी आपल्याला सैतानाच्या डावपेचासाठी सांगितलेलं आहे. काय करायचं आहे, टिकाव धरता यावं म्हणून तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाराबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीवर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. आपलं युद्ध कुणाबरोबर आहे? आपल्या शेजाऱ्याबरोबर, आपल्या वेळेबरोबर. आपण जातो, या जगामध्ये राहतो, ते सगळे ख्रिस्ताचे आहेत. हालेलुया. ख्रिस्ताची प्रजा आहे. आपल्याला काम तरी तयार केलंय, म्हणून आपल्याला काय सांगितलंय, तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर आहे. अनेक युद्ध चालत असतात. आपण पाहिलं आता माग इराण इस्रायल युद्ध चालू होतं, त्या ठिकाणी ते होतं, ते समोर दिसतंय आपल्याला, पण जे आत्मिक युद्ध आहे ते आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपल्याला देवाची कृपा लागेल, त्याला आत्म्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. त्या आत्मिक युद्ध दुरात्मे जे आपल्यावर अटॅक करतात, आपल्या घरावर अटॅक करतात, आपल्या परिवारावर अटॅक करतात, आपल्या काम धंद्यावर अटॅक करतात, ते दिसून येत नाही. म्हणून देवाचं वचन तुम्ही शस्त्र सामग्री धारण करा. ज्यावेळेस आपण शस्त्र सामग्री धारण करतो तर सैतानाची कोणतेही जळते बाण आपल्यावर येत नाही. ते आपण कसे धरून ठेवा, या ठिकाणी दिलाय, तुमचे झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे. आज जगामध्ये पाहतो, तो त्याला मारतो, ते त्याला मारतो, शिल्लक कार्यावर, गाडीवर थोडासा धक्का लागला, गाडी तुला कळत नाही, याने शांतता घेऊन, तुला दिसत नाही का, तू इकडं, दोघांचा वाद होतो. त्या वाद म्हणून दोघांचं कोण, एक जणांचा काय होतो, मर्डर होतो. हा घात कोण करतो? दुरात्मा करतो, दुष्ट आत्मा करतो. जे बीज त्यांच्यामध्ये घालतो आणि त्यातून ते काय होतं, अफवा निर्माण करतो, भांडणाचं तांडव ते मृत्यूमध्ये काय रूपांतर होतं. म्हणून माझ्या भावांनो बहिणींनो, जर ख्रिस्तामध्ये आपल्याला वाढायचं आहे तर त्याची आपल्याला काय करायची आहे, शस्त्र सामग्री धारण करायची. शस्त्र धारण काय आहे, या ठिकाणी आपल्याला 13 वचन सांगतं, कारण यास्तव तुम्हाला टिकाव धरता
कारण यास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा म्हणून सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची सत्संग करा. या ठिकाणी प्रत्येक दिवसात सांगितलंय प्रतिकार करता यावा म्हणून सर्व काही. आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आपल्याला प्रत्येकाला समजतं. देवाने प्रत्येकाला आपल्या दासेकडून प्रत्येकाला आपल्याला सांगितलं की वचन कसं चालायचं, वचन कशी प्रार्थना करायचे. जर आपल्या जीवनामध्ये जर आपण प्रार्थना करत नाही, फक्त आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे चालतो, आपल्या जीवनामध्ये दुःख, परिस्थिती, अडचणी, हर एक समस्या आपल्या जीवनात येते. पण त्याला तोडण्यासाठी, त्याला धमकवण्यासाठी आपल्याला स्वतः तयार उभं राहायचं. ज्यावेळेस आपण बोलणार नाही तोपर्यंत जाणार नाही. हालेलुया. सैतानाला आळवा म्हणजे तो पळून जायचं. देवाच्या सेवकाचं काम आहे तो प्रार्थना करणारच, पण मंडळीचं काम देखील काय आहे? प्रार्थना करणे. जर मंडळी समस्या झाली, मंडळी तयार झाली, तर देवाच्या सेवकाला संपूर्ण रास्ते कसे होतात? मोकळे होतात. देवाचा सेवक होतो, मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करत आहे, मी जात आहे युद्ध करायला. हालेलुया. देवाचं देवदूत त्याच्या भोवती असतात. मंडळीची प्रार्थना देव ऐकतो आणि त्या प्रार्थनेकरून अनेकाची बंधने काय तोडतो. आणखी मला तुम्हाला सांगायचं आहे की हर एक परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराची काय करायची आहे? सत्य सामोरे धारण करायचे आहे. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं एक अनुभव सांगतो की ज्या वेळेस बाळासाहेबांसंग मी बाहेर ठिकाणी जात होतो, युवक या भागात जात होतो सेवेसाठी, त्या ठिकाणी अनेक असे प्रसंग आमच्यामध्ये आले की अनेक वेळा आम्ही तिथं आमची डेट बी झाली असती. असे ठिकाणी आम्हाला धरण्यात आलं किंवा बोलण्यात आलं. ज्या ठिकाणी आम्ही सेवाकार्य केलं त्या ठिकाणी आम्हाला डायरेक्ट म्हणले. एक जण तर आम्हाला म्हणला, कुठून आला तुम्ही, कोण तुम्ही, काय तुमचा संबंध, कोण इश्यू, कशाला आले, निघा इथून. पण आम्ही त्यांना, भाऊ आम्ही तुमच्याकडे आलो, पाहुणे आहे, ख्रिस्ताला स्वीकार करा, ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तुमचं तारण होईल. पण लोकांनी काय म्हणले, जातो निघतो काही. तरी ख्रिस्ताचं काम आपण करत राहायचं आहे. म्हणजे अशी काही ठिकाणातून आहे की एका ठिकाणी आम्हाला सांगितलं, जर तू इथून गेला नाही तर तलवार घेईन, तुझ्या पोटात घालीन आणि घालून काढीन. हे शब्द त्यांनी वापरले होते. त्या ठिकाणी देखील कठीण परिस्थिती होतं. त्या ठिकाणी देखील सैतान आमच्यावर अटॅक करत होता. पण ज्या ज्या देवाचा अभिषेक त्याच्यावर असतो त्या ठिकाणी देवाचं रक्षण असतो. ज्या ज्या भागात आम्ही गेलो, ज्या ठिकाणी आम्ही जात होतो त्या ठिकाणी रस्त्यामध्ये सगळे खड्डे होते. आज आपण गेलो त्या ठिकाणी पाहायला मिळतं रस्ते सगळे प्लेन झाले, कारण देवाच्या सेवकाचे पाव टाकले आहेत, ठेवले आहेत, त्या ठिकाणी प्रार्थना केल्या आहेत आणि त्या ठिकाणचे रस्त्याचं काम झालं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून दुरात्म्या संघ ज्यावेळेस आपल्याला जी केस येते त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला तयार होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण दुरात्मा काढायला जातो त्याने पहिले स्वतःच निरीक्षण करायचं आहे की आत्म्यामध्ये मी प्रभूमध्ये किती प्रार्थना करतो, किती विश्वास करतो, किती विश्वास आपला उपास किती आहे, प्रार्थना किती आहे, वचन कसे. तेव्हा ह्या गोष्टी देव काय करतो, वचन सांगतं मार्च 16:17 मध्ये विश्वास ठेवण्याबरोबर हे चिन्ह असते. ते प्रभूच्या नावाने नव्या भाषा बोलते घालते. हे अधिकार मंडळीला दिला आहे. देवाच्या सेवकाला मंडळी घाबरते. हालेलुया. मंडळी देव मला मारेल काय नाही, पण विश्वासाने केलेली कृती ही यशस्वी ठरली जाते. विश्वासाने केलेली प्रार्थना ही कार्य करते. ज्या दिवस आपण प्रार्थना करतो त्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या प्रार्थनेद्वारे, आपल्या विश्वासाद्वारे एकाच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडत आहे. देव त्याला आरोग्य देत आहे, देव त्याला बंधनातून काढते. केव्हा होतं? ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस आपण धाडस करत नाही तोपर्यंत होत नाही. आपल्याला धाडसाने काम करायचं आहे, आपल्याला मंडळीची वाढ करायची आहे. या येशू दरबार मिनिस्ट्रीसाठी एक ओझ घ्यायचं आहे. देवाला प्रत्येकाला एक ओझ दिला आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं ओझ दिलं आहे, मला एक ओझ दिलं आहे. प्रत्येकाला देवाने एक ओझ दिलंय, एक जिम्मेदारी दिली, ती प्रत्येकाने पार पाडायची. ती पार पाडण्यासाठी तुम्हाला पवित्रपणे जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. खरं पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या गोष्टी तुम्ही करता त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्ही देवाचं काम कराल आणि देव तुमच्या जीवनातून अद्भुत काम करेल. कधी घडलं? ज्यावेळेस जातो. हालेलुया. आपली मंडळी आता प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वचनामध्ये, प्रत्येक आराधनेमध्ये आता कशी प्रबल झालेली, सगळ्या गोष्टी माहिती आहे. मग या चर्चची वाढ होण्यासाठी मंडळी तयार व्हायचं आहे. हालेलुया. जिम्मेदारी घ्यायची आहे. ख्रिस्त जर आपल्याला कळलं फक्त आपणच प्रार्थना करायची,
आपण देखील इतरांना सांगायचंय, शेजाऱ्यांना सांगायचं. जर आपले वाद असले तर एकमेकाला क्षमा करून टाकायची. हालेलुया. क्षमा हे खूप मोठं कृपादान आहे, जे परमेश्वरापासून आपल्याला प्राप्त होतं. जेव्हा ख्रिस्ताला आपण स्वीकारलं, ख्रिस्ताचे गुण, ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताचा नम्रता आपल्यामध्ये येतो. ख्रिस्त यातून आपल्याला काय करतो, या सर्व गोष्टी शिकवतो. म्हणून आपल्या जीवनातून त्या ख्रिस्ताला प्रथम स्थान द्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण काढूया, सॉरी 14 वचन सांगतं, तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली शुद्धता पायी चढवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग आपली कंबर काय करा, सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. या ठिकाणी देवाची शस्त्र सामुग्री धारण करायला सांगितले आहे. ते आपण कशी धारण करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन आमचं सर्वात मोठं शास्त्र कोणतं आहे, पवित्र शास्त्र आहे, ज्याद्वारे आपण सैतानाशी काय करू शकतो, सामना करतो. हे वचन ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये येईल त्या वेळेस प्रभूचं सामर्थ्य, देवाचं वचन ते घेऊन आपण सैतानापासून उभं राहू, तो सैतान काय पळून जाईल. जर आपल्याकडे वचन नसेल तर सैतान आपल्याला काय करेल, त्रास देईल, तो सोडणार नाही, कारण तो वचनाला घाबरतो. हालेलुया. म्हणून आपण वचन त्याच्यासमोर घोषित करायचं आहे आणि देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये लागू करून घ्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाहूया आपण एपिसोड 6:13 मध्ये, म्हणून देवाचे संपूर्ण चिखलत घाला, म्हणजे तुमच्या संकटाच्या दिवसात सामना करू शकाल आणि सर्व काही करून तुम्ही स्थिर राहू शकाल. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय तयार व्हायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी इथं जी शस्त्र सामुग्री आपण धारण केली, सत्य आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाची शांतीच्या पादुका आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण ह्या पादुका शांतीच्या आपल्या जीवनामध्ये घालू, देवाची शांती आपण ज्या घरात जाऊ त्या म्हणून देवाची शांती तुम्हाला त्या घरात काय शांती. हालेलुया. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यातून आपण जात असताना देवाची शस्त्र सामुग्री आपल्याला एक काय देते, आधार देते की ती शस्त्र सामुग्री आपण धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा बदल होईल. हालेलुया. ज्यावेळेस शस्त्र धारण करतो त्या आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं वादळ असो, संकट असतो, समस्या असो, ह्या दूर केल्या जातात. हालेलुया. म्हणून या ठिकाणी एक शास्त्र भाग आपण वाचूया. मत्ती सुवर्तमान याचा 5वा अध्याय, सॉरी मार्क सुवर्तमान याचा 5वा अध्याय, मग ते समुद्राच्या पलीकडे गसरेकराच्या देशात आले आणि तो मसव्यातून उतरतात अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कुणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्याचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कुणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगड धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावून आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परस्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसाला तू निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालू नको, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकराचा एक मोठा कळप होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी माझ्या ख्रिस्तामध्ये भावांना बहिणी, या ठिकाणी देखील एक दृष्टांत आहे. गरजेकरात बुद्धस्थला येशू बरे करतो. हालेलुया. मग तो समुद्राच्या पलीकडे गरजेकराच्या देशात आले तेव्हा एक मचव्यातून उतरतात अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. हालेलुया. या ठिकाणी एक अशुद्ध आत्मा
ज्या व्यक्तीला लागला आहे आणि त्याच्या जीवनात तुम्हाला सांगायचं आहे की प्रभूने त्याला कसं प्रेम केलं. जर प्रभू येशू ख्रिस्त हर एक गावामध्ये, गालीमध्ये, कबोरमध्ये, कधी नासरीमध्ये, कधी ह्या गावात, कधी त्या गावात, कधी या समुद्रातून त्याकडे कर्नेलास कधी ह्या ठिकाणी जात होता. त्या ठिकाणी मला तुम्हाला सांग कबोरमध्येच गेला. त्या ठिकाणी देखील देवाने काय केले, चिन्ह चमत्कार केले. हालेलुया. तर या ठिकाणी गसकर गाव आहे, त्या ठिकाणी एक भूतग्रस्त आहे. येशू ख्रिस्त त्याला कसं बरं करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की तो भूतग्रस्त कबरात राहत असे. हालेलुया. त्याला साखरदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हती, कारण त्याला पुष्कळ वेळी बेडाने आणि साखरदंडाने बांधले असताना त्याने साखरदंड तोडून टाकले व बेड्याचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वटणीभर आणण्याचे सामर्थ्य कोणातही नव्हते. पहा, या ठिकाणी त्याला दुरात्मा लागला होता, त्याच्यामध्ये सैन्य होतं आणि त्याला काय गेलं किंवा त्याला असं बांधून ठेवलं कोणाचंही शक्य नव्हतं, पण ते सामर्थ्य नव्हतं की त्या ठिकाणी गावामध्ये जाणं. आणि तो त्या कबरामध्ये जायचा आणि स्वतःला दगडाने ठेचून घ्यायचा, स्वतःला हाय करायचा, अशी परिस्थिती त्याची झाली होती. आणि कारण त्याच्या शरीरामध्ये, आपण पुढे वाचतो, त्याच्या शरीरामध्ये काय होतं, एक सैन्य होतं. माझ्या प्रियांनो, जर सैन्य त्याच्या जीवनामध्ये होतं म्हणून तो काय करत होता, ह्या डोंगरातून त्या डोंगरात, त्या डोंगरातून त्या डोंगरातून, आणि त्याच्यातून बाहेर काढण्यात त्यावेळी त्याची वेळ आली नव्हती. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देव प्रभू येशू त्याला सांगतो, दुरात्म्यांना दाखवतो, याच्यातून निघ. तेव्हा तिथे त्याला काय करतात, विनवणी करतात की आम्हाला याच्यातून काढू नको, तर आम्हाला काय समोर डुकराचा कळप आहे त्या ठिकाणी टाक. कारण ते घाबरले होते, कारण ख्रिस्त देवाचा पुत्र त्यांच्या समोर आला होता आणि ते घाबरले आणि त्यांनी सांगितले, विनंती केली प्रभूला आणि प्रभूने त्यांना विनंती केली. त्याच्या जीवनातून पाहायला मिळतं की जो अशा परिस्थितीत असताना त्याला एकटं सोडलं होतं. हालेलुया. घरच्यांनी एकटं सोडलं होतं, गावातल्या लोकांनी त्याला वेगळं सोडलं होतं, कारण त्या ठिकाणी त्याची परिस्थिती तशी नव्हती का समोर त्याला आला बोलला तरी तो त्याला मारत असे, कारण त्याच्या आतमध्ये तो स्वभाव होता, कारण त्याच्या दुरात्मा त्याला लागला होता. आणि जेही त्याच्याकडे जात होते त्या ठिकाणी त्या रस्त्याने जायचं देखील ते काय घाबरत होते. जो कोणी येतो त्याला मारत होतो. वचन असं सांगतं की तो स्वतःला हाय करून घ्यायचा. लोक घाबरायचे, रात्रीचं जायचं विशेष नव्हता, तिथं कबर होतं म्हणजे उठून आमच्यावर बसला किंवा आम्हाला मारलं किंवा आम्हाला मारून टाकलं, हा त्यांच्या जीवनामध्ये भीती होती की म्हणून तिथून ते जात होते. पण प्रभू त्या ठिकाणातून आला. हालेलुया. ज्या ठिकाणातून प्रभू येतो त्या ठिकाणी परिस्थिती बदलली जाते. ज्या गस्ते गावात प्रभू येशूचे पाऊल पडले आणि त्या ठिकाणचे जे भीतीचं वातावरण होतं, लोक घाबरले होते, लोक व्याकुळ झाले होते की ही परिस्थितीतून आम्हाला कोण सोडवणार आहे. पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या गसेकर गावामध्ये आला आणि त्या ठिकाणची परिस्थिती बदलून गेली. आपल्याला पाहायला मिळते की येशू ख्रिस्त या ठिकाणी सुंदरशा एक या ठिकाणी आपल्याला सत्य घटना दाखवतो की प्रभू येशू कसं काम करत आहे, प्रभू येशूने कसं काम केलंय. सिंपल, कारण तो देवाचा पुत्र होता आणि त्याच्यासाठी देवाची वाणी होती, तो या जगातील पाप्यांना बाहेरून काढेल, जे जातलेले आहेत, बंधनात आहेत, त्यांना तो बाहेर काढेल, दुरात्म्यातून तो बाहेर काढेल. आणि येशू ख्रिस्ताने तेच देवाची इच्छाचं काय केलंय, काम केलंय. परमेश्वराची इच्छा त्यांनी मांडली आहे. त्या ठिकाणी त्याची इच्छा होती कोणीही व्यक्तीचा नाश होऊ नये. म्हणून 3:16 मध्ये सांगितलं, त्याने जगावर एवढं प्रेम केलं की आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी कोणाचा नाश होऊ नये. म्हणून ख्रिस्ताची इच्छा आहे की कोणाही व्यक्तीचा नाश न हो. म्हणून त्या घरचे घरात तो तिथे गेला आणि त्या ठिकाणी त्या भूतग्रस्ताला स्पर्श केला आणि त्याला दटवले आणि त्याच्यातून ते सैन्य निघून गेलं. मला सांगायचं आहे की देव अद्भुतरित्या काम करणार आहे. देव 2026 आपल्या जीवनासाठी देवाने ठेवलंय की 27 मध्ये तो तुमचं काम करणार आहे. त्यासाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी ख्रिस्ताला आपल्याला धारण करायचं आहे. आणि ख्रिस्ताला धारण करायचं तर पाप नकोय आपल्या जीवनामध्ये, द्वेष नको, मस्त नको, निंदा नको, कुरकुर नको, या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे. जर ख्रिस्ताचं जीवन आपण जगत आहे ना, तर आपल्याला ख्रिस्ताचा स्वभाव, नम्रता जी धारण करायचं आहे, चांगुलपण, प्रीती, शांती, या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धारण करायचं आहे आणि प्रभूला काय करायचं आहे,
जीवन समर्पित करायचं आहे. पौलाच्या या एपिस्करात पौलाच्या जीवनातून आपल्याला पाहिलं समर्पित होता. देवाला शरण गेलं होतं. ते सर्व त्याने परमेश्वराला सोपवून दिलं. जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ, हा उद्देश धरून तो हर एक क्षेत्रामध्ये, हर एक मंडळीमध्ये, हर एक करिंथमध्ये, हर एक इपिसमध्ये, हर एक फिलिपीमध्ये, हर एक गलतीमध्ये, हर एक तिमित्तेमध्ये, तिथे तो जात होता आणि देवाच्या राज्याची घोषणा करत होता. जे आजारी होते त्यांना तो स्पर्श करत होता. त्याच्या जीवनातून आपल्याला शिकायला येतं की तो सुखात दुःखात हर एक परिस्थितीमध्ये तो देवाची सुवार्ता सांगतो. कारण देवाची त्याला काय होती? कॉलिंग होती. आपल्या जीवनामध्ये देखील देवाची कॉलिंग आहे, तर त्यासाठी प्रार्थना करा, त्यासाठी उपवास धरा. नसेल तर आजपासून देवाला आपलं जीवन सोपवून द्या आणि देवाला म्हणा, प्रभू तुझी योजना काय आहे? देवाची कृपा हर एक परिस्थितीला काय पुरे आहे. जर देवाची कृपा आपल्या सगळ्या परिस्थितीनं मात करते, तर त्या कृपेमध्ये वाढणं तरी आपली गरज, आपली जिम्मेदारी, आपलं ते काम आहे की आपण प्रभूसाठी किती काम करायचं आहे. हालेलुया. जर प्रभूने पौलाचा उपयोग करून घेतला, तर तो आपला उपयोग करून घेईल. पौलाने या ठिकाणी सांगितलंय की त्याच्या सर्व क्षेत्रामध्ये, त्याच्या सर्व कामामध्ये आपल्याला काय सांगितलंय? तुम्ही बलवान होत जा. आपल्याला मंडळी त्यांनी काय सांगितलंय? तुम्ही सामर्थ्यशाली मंडळी बना, प्रभावशाली मंडळी बना, ज्याद्वारे सैतानाचं, दुरात्म्याचं, विरोधाचं काही चालणार नाही. म्हणून या सर्व गोष्टी पौल आपल्याला सांगत आहे की ख्रिस्तामध्ये निरंतर काय करा? प्रार्थना करा, जागृत राहा, प्रार्थना करा. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्या जीवनातून आपल्याला अनेक प्रकारे धीर धरावा लागतो किंवा अनेक प्रकारे त्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाहीये, तर परमेश्वर म्हणतो तू प्रार्थना करत राहा, त्या प्रार्थनेचं उत्तर मी तुला देणार आहे. मग ज्यावेळेस आपण प्रार्थना करत राहतो, ते प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, आपण निराश होतो, हताश होतो. प्रभू परमेश्वर मी प्रार्थना करतो त्या गोष्टीसाठी का होत नाही? पण परमेश्वर म्हणतो वेळ अजून गेली नाही. जसं एक झाड आहे, ज्या झाडाला आपण झाड लावतो आणि ते झाड फळ यायला वेळ आहे. काही झाडाला 6 महिन्यात फळ येतं, काही झाडाला 2 वर्षे, काही 3 वर्षे किंवा 5 वर्षे किंवा 10 वर्षे. अशा प्रत्येक झाडाची काय आहे? वेगवेगळी प्रजाती आहे, वेगवेगळे त्याचं स्थान आहे. त्या ठिकाणी ती काय आहे? त्या वेळेलाच फळ येणार. तुम्ही किती पाणी घाला, किती घाला, त्याला फळ येणार नाही. मग प्रत्येकासाठी आपल्यासाठी देवाने काय ठेवलेलं आहे? फळ ठेवलेलं आहे. प्रत्येकाला देवाने तयार केलेला आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला कितपत राग आहे हे आपल्यावर आधारित आहे. आपण देवाची उपस्थिती किती गांभीर्याने घेत आहे, देवाच्या आज्ञेमध्ये किती वाढत आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये किती वाढत आहे, हे देव बघतो आणि त्यानुसार आपल्याला तो तयार करतो. देवाची इच्छा आहे ना, हा तयार होत आहे, तर देव त्याला आणखी तयार करत आहे, त्याला मार्गदर्शन करते. देवाचा आत्मा बोलतो, देवाचा आत्मा मार्गदर्शन करतो. मग त्या मार्गदर्शनाखाली आपल्याला राहायचं आहे आणि देव त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काय करत आहे? आजवर आपलं जीवन बदलत आहे. मग या सर्व ठिकाणी आपण पाहतो की हर एक क्षेत्रामध्ये, आज हर एक जगामध्ये, हर एक कानाकोपऱ्यामध्ये येशू हे नाव काय गाजत आहे? कारण तो जीवित परमेश्वर आहे. हालेलुया. तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय काय करत आहे? काम करत आहे. ज्या वेळेस आपण त्याची सुवार्ता घेऊन जात आहोत, देव अद्भुत काम करत आहे. म्हणजे ख्रिस्ताला आपल्याला धारण करायचं आहे. आपलं जीवन जे देवाला आवडत नाहीये ते नष्ट करायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. ज्यामध्ये पाप आलं, व्यभिचार आलं, चोरी आलं, खून आला, या गोष्टी प्रत्येक आपल्या जीवनातून आपण काय करायचे आहे? नष्ट करायचा आहे, त्याचा त्याग करायचा आहे. प्रभूचं जीवन, प्रभूचा स्वभाव, प्रभूची बुद्धी ते आपल्या जीवनामध्ये साकारायची आहे आणि त्याकरवी आपल्या जीवनामध्ये देव अद्भुत काम करेल. खरोखर या वचनानुसार प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद करो की देव खरोखर आपल्या जीवनामध्ये काम करणार आहे. कारण वेळ माझ्याकडे नव्हता. बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं, माझा पूर्ण दिवस तर दवाखान्यात गेला होता. तिथून डायरेक्ट मी कामावर गेलो. संध्याकाळी मी 11, 11:30 वाजता आलो. त्याच्यामुळे माझ्यासाठी झाला नव्हता. तरी चुकून माझ्याकडून काय चुकलं असेल तर मंडळीला मी क्षमा मागतो. देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो.